सिन्नर पोलीस स्टेशन येथे 6 जानेवारी हा दिवस राज्य मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा झालाय। सिन्नर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी सिन्नर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पत्रकार बांधवांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी सुरेश कपिले, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब जाधव, समाधान तुपे, नवनाथ आव्हाड, योगेश गुरुळे, अक्षय गायकवाड, योगेश म्हाळणकर, प्रवीण पवार, ज्ञानेश्वर काकड, सुनील वाघ आदी उपस्थित होते। या ठिकाणी पत्रकार दिनाचे औचित्य साधून गायकवाड सरांनी आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि छोटेखानी आपला सत्कार ठेवला। त्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं पत्रकार दिनानिमित्त म्हणजे सकाळीच शुभेच्छा बघितल्या आणि तेव्हाच त्यांचं म्हणजे प्रेम आपुलकी पत्रकारांबद्दल तेव्हा पुनश्च एकदा सरांचे मी आभार मानतो। धन्यवाद। 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आज आपल्याला गायकवाड साहेबांनी आज इथं आपल्याला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी बोलवलंय। त्यांच्या शुभेच्छा आपल्याला सकाळी सर्वांना मिळालेलेच आहे, त्याच्याबद्दल त्यांचे पहिले आभार। आणि आमच्या तिकडचा नाशिकचा कार्यक्रम आटोपला आणि इथे या ठिकाणी आलो आणि विशेष म्हणजे मी तुमचे आभार मानतो, तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी छोटेखानी का होईना सत्कार पत्रकारांचा सर्वांचा आयोजित केला आणि विशेष आमच्या सर्व पत्रकार संघाच्या वतीनं, पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, मी उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष आमच्या नवनाथ भाऊंच्या वतीनं आम्ही सगळे पोलीस स्टेशनचे तुमचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे आज तुम्ही जो काही ब्लड कॅम्प या ठिकाणी आयोजित केला योगायोगाने का होईना आज 7 जानेवारी आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन सर्वांचं आणि विशेष आम्हाला विशेष आनंद होतो। या ठिकाणी आम्ही जरी पत्रकार असलो तरी आज शब्द उमटत नाही, हे आमचा आनंद व्यक्त करताना असं आहे। आणि यानंतर 6 जानेवारी साधारणतः हा पत्रकारितेचा हा महत्त्वाचा दिवस आहे। आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा हा जन्मदिवस आणि दर्पण या वृत्तपत्राचा पण जन्मदिवस आहे। आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे म्हणजे त्या काळातले फार महान सुधारक होते। ब्रिटिशकालीन भारतामध्ये सुधारणांचा एक अतिशय चांगला झंझावात या वृत्तपत्राच्या माध्यमातून चालू झाला। मराठी ते त्यांना कळत नव्हतं, त्यामुळे एका बाजूला मराठी आणि एका बाजूला इंग्रजी अशा पद्धतीनं ते पत्र निघायचं। MPSCला हे सगळं आम्हाला अभ्यासाला होतं आणि या दैनंदिन कर्तव्यामध्ये पण वाचनामध्ये आलेल्या ह्या गोष्टी आहेत। त्यावेळेस असणारी सतीप्रथा असू द्या, स्पृश्यता असू द्या, म्हणजे बघा 1832 आणि आता एवढा मोठा कालखंड असून पण त्या गोष्टी अजूनही आपल्याला आढळतात। म्हणजे निश्चितपणानं आपल्याला त्याच्यावर आणखी काम करण्याची गरज या ठिकाणी आहे। अशा पद्धतीचं हे जे निर्भीड पत्रकार होऊन गेले त्यांच्या कार्याला आपल्या सर्वांच्या माध्यमातून अभिवादन करायची माझी इच्छा होती। प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही ह्या गोष्टी जाणीवपूर्वक चालू केलेल्या आहे की दररोज आपला संवाद होतच असतो, मात्र अशा एका महान नेत्याला आपण वंदन करणं, त्यांना सॅल्यूट करणं, अभिवादन करणं एकत्रित येऊन गरजेचं असतं। आणि त्याच्यातून मी सकाळी दरडदादांना सांगितलं की बाबा लोकांशी संपर्क करा कृपया, पण काही लोकांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले की ते बिझी होते, काही लोकांचे फॅमिली मेंबर आजारी वगैरे, तर ते उद्याच्याला येतील। पण साधारणतः आजचा दिवस आहे, आपण सगळे आले, याच्याबद्दल मी तुमचा आभार मानतो। मी बोलवलं याचा फार मोठेपणा मला काय वाटत नाही, कारण मला असं वाटतं की हे काम करत असताना ज्या लोकांचा काही हेतू नाही अशी पोलीस स्टेशन येणाऱ्या लोकांमध्ये पत्रकारांचा समावेश असतो। कुठलाही हेतू नाही, म्हणजे कुठलाही हेतू नाही इन द सेन्स काही लोक मार खाऊन आलेले असतात, काही लोक मारलेले आणले असतात, काही चोरी झालेली असते, काही लोक चोरी करणारे असतात। तशामध्ये कुठले नसतं आणि मला वाटतं की बौद्धिक चर्चा करण्यासाठी उपयुक्त असलेला किंवा मार्गदर्शक ठरणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक हे पत्रकार आहे। मी माझ्या पोलीस खात्याच्या आयुष्यामध्ये जेवढं लोकांच्या मध्ये चर्चेचा बनलो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे पत्रकार आहे। म्हणजे मी 100 गोष्टी केल्या आणि त्यातली एकही गोष्ट वृत्तपत्रात नाही आली तर ते लोकांना नाही समजलं। मी एक गोष्ट केली आणि ते सगळ्या वृत्तपत्रात आली तर ते सगळीकडे माहीत होतं किंवा अशी कामं करणारा हा व्यक्ती आहे। आणि साधारणतः आपण बघितलं असेल मागच्या 10-11 महिन्यामध्ये
की बोलणं कमी कामाला महत्त्व देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा देतो. त्या महान वीराला मनापासून अभिवादन करतो. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रवीण पवार, सिन्नर.